नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. किल्लेदारांच्या घरी डॉक्टर आलेले असते. त्यावेळी तिथे सुमन आणि नागराज असतात. डॉक्टर म्हणत असते, मी तुम्हाला 250 mgच्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या, तुम्ही त्याच देताय ना? तर सुमन म्हणते हो. तर डॉक्टर लगेच म्हणते, दाखवा बघू मला त्या गोळ्या. सुमन त्या गोळ्या दाखवणार तेवढ्यात नागराज म्हणतो, मी देतो. डॉक्टर प्रतिमाला तपासण्यासाठी आलेली असते. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज सुद्धा तेथेच असतात. नागराजने प्रतिमाच्या त्या गोळ्या बदललेल्या असतात. त्यामुळे तो जरासा घाबरलेला असतो आणि गोळ्या दाखवत असताना नागराज मनात विचार करतो, आता जर हिने या गोळ्या बघितल्या तर हिच्या लगेच लक्षात येईल की या गोळ्या बदललेल्या आहेत. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सगळे बसलेले असतात. त्यावेळी अर्जुन सायलीला घेऊन हॉलमध्ये येतो आणि तो सगळ्यांना म्हणत असतो, सायलीची मला एक इच्छा पूर्ण करायची आहे. आणि तो म्हणत असतो, माझ्या बायकोला तिच्या माहेरी तुम्हा सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय. तर सायली म्हणते, आमचं घर मला 2.5 वर्षांनी मिळालंय, तुम्ही सगळे याल ना? कल्पना लगेच म्हणते, अजिबात नाही, त्या आश्रमाशी माझा काही संबंध नाहीये आणि नाही तिथल्या माणसांशी. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघे जण गाडीत आश्रमात येतात. त्यावेळी मधुभाऊ त्यांना पाहून तर नाचायलाच लागतात आणि ते म्हणतात, पाहिलं का, साऊ आणि आपले जावई बापू आलेत. लहान लेकरं सुद्धा लगेच सायलीला भेटायला येतात. ते पाहून सायली लगेच विचारते, मधुभाऊ तुम्ही वात्सल्य आश्रमाचा बोर्ड आणखी लावला नाहीत का इथे? अर्जुन तो बोर्ड लावतो. अर्जुनने तो बोर्ड लावल्यानंतर सायली म्हणत असते, हा फक्त बोर्ड नाहीये तर आपल्या विजयाची निशाणी आहे. आणि ते सगळे खूप खुश असतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.